T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया दिमाखामध्ये मायदेशात दाखल। दिल्ली विमानतळावरती चाहत्यांकडून जल्लोषामध्ये स्वागत। ग्रँड वेलकम नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार। बार्बाडोस ते नवी दिल्ली टीम इंडियाचा प्रवासही जल्लोषात। चार्टर्ड फ्लाइटमधील एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बीसीसीआय कडून जारी। विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईतही खास तयारी। संध्याकाळी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून विक्ट्री परेड। राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, राज्याची जनता हाच माझा पक्ष। अजित पवार यांचा दावा। विरोधक राजकारण करणारे तर मी काम करणारा असा टोला। एका घरातल्या दोनच महिला लाडकी बहीणसाठी पात्र। देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये माहिती। पैसे उकळणाऱ्यांवरती कारवाई होणार, शिंदे फडणवीसांचा इशारा। अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा आज फेरविचार। देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर इंस्टाग्राम प्रोफाइल बायोमध्ये दानवेंकडून निलंबित विरोधी पक्षनेता असा उल्लेख। भाजपा आमदार गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहेर। सरकार आणि सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल बसल्याचा आरोप। अजित पवारांच्या खास सूचनेनंतर झाली नाईकांच्या लक्षवेधीवरती चर्चा। शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सुनील केदार यांची याचिका। नागपूर खंडपीठ आज निकाल जाहीर करण्याची शक्यता। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये झाली होती शिक्षा। कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक। सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यात अटक केल्याची माहिती। पुणे पोलिसांना असंघाशी संघ भोवला। ललित पाटील पळून गेल्याची माहिती। कंट्रोलला उशिरा देणारे 2 पोलीस शासकीय सेवेतून बडतर्फ। हाथरस चेंगराचेंगरीनंतर भोलेबाबाचा शोध युद्ध पातळीवर। मैनपुरी आश्रमाला पोलिसांचा घेराव, तर दुर्घटनेला समाजकंटक जबाबदार असल्याचा वकिलांमार्फत दावा। जेलमधून सुटल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री। चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा। 7 जुलैला शपथ घेण्याची शक्यता। शहीद अग्निवीरांना पुरेशी मदत मिळाली नसल्याच्या राहुल गांधी यांच्या दाव्याचं सैन्याकडून खंडन। शहीद जवान अजय कुमारच्या कुटुंबियांना 98 लाखांची मदत मिळाल्याची एक्सवरती पोस्ट। नीट फेर परीक्षेच्या विरोधामध्ये गुजरातमधील 56 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केली याचिका। परीक्षा रद्द होऊ नये, गैरप्रकार करणाऱ्यांवरती केली कारवाईची मागणी। राज्यात झिकाचे 8 रुग्ण, खबरदारीच्या सूचना। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाईन्स जारी। कर्नाटकच्या विजयपूरमध्ये 6 जुगाऱ्यांचा कृष्णा नदीमध्ये बुडून मृत्यू। पोलिसांची धाड पडताच बोटीनं पळून जाताना बुडाले। इंग्लंडमध्ये आज संसदेच्या 650 जागांसाठी मतदान। विक्रमी हिंदू ब्रिटिश उमेदवार रिंगणामध्ये। ओपिनियन पोलमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला दारुण पराभवाचा अंदाज। मुंबईसह राज्याच्या अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा दर 100 रुपये किलो। बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक घटल्यानं दर अजूनही वाढण्याची भीती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।